विस्ताराने 5 देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वे भेटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्लोमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत ते सहभागी झाले, ज्यामुळे नॉर्डिक प्रदेशासोबतच्या भारताच्या सहकार्याची वाढती दृढता अधोरेखित झाली. शाश्वतता, नवोन्मेष, स्वच्छ ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला. भारत आणि नॉर्डिक देशांनी लोकशाही मूल्य, विश्वास आणि मानवकेंद्रित विकासाप्रती असलेल्या आपल्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. नॉर्डिक देश आणि भारत या दोघांसमोरील भूराजकीय आव्हानांवरही या परिषदेत चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियमांवर आधारित जागतिक व्यवस्थेला पाठिंबा देण्यावर विशेष भर देण्यात आला. त्याचबरोबर सुधारणा आणि प्रगतीची गरजही अधोरेखित करण्यात आली. उत्तर युरोपातल्या नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, आइसलँड आणि फिनलँड या देशांना नॉर्डिक देश असं म्हटलं जातं. 5 नॉर्डिक देशांचे पंतप्रधानही या परिषदेला उपस्थित होते. या गटाशी सध्या भारताचा $19 अब्ज मूल्याचा द्विपक्षीय व्यापार चालतो.